पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्याला देय पैसे आहेत ते मिळतील. जो देणार नाही, जो लापरवाही करेल त्यावर कारवाई होईल. तू शेवटी शेतकरी आपला आहे, त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली. त्यांनी परवानगी दिली. आणि यापूर्वी देखील मी स्वतः मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो. त्यांना सांगत होतो निवडणुका आहेत, निवडणुका होतील जातील, परंतु शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागता कामा नये, त्यांना अडचण होऊ नये. शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे, वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून आम्ही पूर्णपणे संवेदनशीलपणे हे सगळं हाताळत होतो. नुकसानीचे 2000 कोटी रुपये आपण केंद्र सरकारला मागितले होते निवडणुकीपूर्वी, खरीपातल्या नुकसानीचे यावेळेच्या. तर त्याचे केंद्र सरकारला म्हणजे त्यांची टीम येऊन गेली, मध्ये सगळी पाहणी झाली, त्याचा पाठपुरावा काय ते मिळतील पैसे. मागचे 1700 कोटी मिळालेले आहेत अजून अतिवृष्टी, त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा नाही झाली. मराठवाड्याला ते पैसे मिळतील. भिवंडीच्या डोंबिवली ब्लास्ट मध्ये काही 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, कॅज्युअलिटी झालेली आहे. आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहे. मागच्या वेळी मोठा ब्लास्ट झाला होता, यालाही मोठा ब्लास्ट झालेला आहे. हे वारंवार होत. यामध्ये काय झालंय, MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्या, नंतर वसाहती झाल्या. परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ. भूजलाचा उपसा खूप जास्त अनियंत्रित आहे आणि तुम्ही कायदा केला आणि त्याच्या पुढे नियमच नाही केले, तर काही पुढे होणार नाही. म्हणून आता पुन्हा रिचार्जिंगचा पण आपण मोठ्या प्रमाणावर तो निर्णय घेतलेला आहे. वॉटर लेवल वाढवण्यासाठी देखील आपण इतक्या तत्परतेनं चर्चा झाली, बातम्या येत आहेत म्हणून इथं आले, बैठक घेतली. पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री बघितलं तर केवळ 2 पालकमंत्री आज बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीमध्ये मात्र सगळे नाही. आता बघा ते कॅन्डिडेट आहेत. नाही ते कॅन्डिडेट असल्यामुळे आता भुमरे तर कॅन्डिडेट आहेत. सगळेच मराठवाड्यात 2च पालकमंत्री उपस्थित होते. टोटल 5 पालकमंत्री. अरे मुख्यमंत्री आहे ना, इकडे आला ना, आता काय सगळं आलं. सीएम सर तुम्ही विरोधक आणखी बोलायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे लंडनला जाऊन फॅमिली सोबत टूर करताय. विरोधकांचंही लक्ष नाही. तुम्ही तरी कमीत कमी बैठक घेतली. कमीत अरे बाबा मला माझा शेतकरी आहे ना बांधव, मला ते करायलाच लागेल ना. मला लंडनला जाऊन कसं चालेल? हे बघा निवडणुका असू द्या नसू द्या, आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी. निवडणुका आहेत म्हणून आम्ही मतदारांकडे जातो असं नाही. आता निवडणुका संपलेल्या आहेत, आलो ना आम्ही. काही लोक निवडणुका फक्त मतदानापुरते मर्यादित असतात, लोकांशी संपर्कात असतात, त्यांच्यावर मी आज काही बोलू इच्छित नाही. पण आमची नाळ जी आहे, बांधिलकी आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, नागरिकांच्या बरोबर आहे. हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आलो. निवडणूक आयोगाने पण शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये, त्यांच्या अडवणूक होते. दुसरं पीक विमा पण सुद्धा त्यांना अद्याप दिलेला नाहीये. त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे. कुठलीही अडचण राहणार नाही. अशा प्रकारचे जिथं काही राहून गेलं असेल त्या तातडीने सॉर्ट आउट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने बैठकीची परवानगी दिली की मदत करायची, काही मदत करायची, काही कुठे अडचण नाही. मदत करायची मग काय, कशाला बैठक घ्यायची? आता तातडी जिथे टँकर पाहिजे टँकर, चारा पाहिजे चारा, जिथे जे जे काय पाहिजे ते सगळं मिळणार. चारा छावण्यांची आवश्यकता अद्याप नाही. चारा इतका मुबलक आहे जो आपण अगोदर DPDCतून तो चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे
छावण्याची आवश्यकता लागली पुढे तर ते पण करू आपण, काही प्रॉब्लेम येल नावाची कंपनी आहे, 50,000 कोटी आपल्याकडे गुंतवणूक करणार होती, मात्र ती कंपनी आता मध्य प्रदेशात ते गेली. आता माहित नाही, ते बघू ना. साहेब, आपण या निवडणुकीच्या अगोदर हा विषय सगळ्यांना मदत केली जाईल, शेतकऱ्यांना कुठे वाऱ्यावर सोडणार नाही. सर, राज्यातले उद्योग बाहेर, राज्यातले उद्योग हा विषय चर्चेला लावता. आता गेल सारखी कंपनी दाभोळ आणि संभाजीनगर पैकी कुठला तरी ऑप्शन शोधणार होती, म्हणजे त्यानंतर सुरू झालं, पण ते एमपीला गेलेली आहे. आता त्याच्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेत्याने आरोप केला आहे की हे बघा. नाही, आज तुम्हाला मी सांगतो, आरोप करायला काय लागतंय. तुम्ही वेदांताचा आरोप करत होते तेव्हा सरकार आमचं 2 महिन्याचं होतं. 2 महिन्यामध्ये कुठला वेदांता, फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग जातो का येतो असं काय होतं का 2 महिन्यामध्ये? त्याला पूर्ण वर्ष 6 महिने तयारी करावी लागते. आणि आता मी तुम्हाला सांगतो 6 लाख कोटीचे जे उद्योग आज आम्ही आमच्या राज्यात आणलेत 2 वर्षामध्ये. 2 वर्ष पण कंप्लीट नाही झाली. 6 लाख कोटी आणि त्यातले 1,37,00,000 कोटीचं 70 ते 80% एक्झिक्युशन सुरू आहे. आणि आता पुन्हा 3,73,000 आणि तिकडून कमिटमेंट आम्हाला मिळाली ते 1 लाख कोटीचे आता इथे येऊन मुंबईत केले. त्यामुळे 6 लाख कोटीचे एमओयू साईन झालेत. आणि आता परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आहे. महाविकास आघाडी 3 नंबरला गेली होती, 4 नंबरला गेली होती. आता नंबर 1ला आपण आहोत. आणि आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून आज आपलं राज्य ओळखतंय. राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगलं पोटेन्शियल आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. उगाच लोक येत आहेत. पूर्वी लोक उद्योगपतीच्या खाली बॉम्ब लावायचे, पळून जायचे. आता ते नाही होत. आता होतं का? आता आम्ही पूर्ण उद्योजकांना सुरक्षितता दिली, रेड कार्पेट दिलंय, तिथे सिंगल विंडो क्लिअरन्स दिलाय, आम्ही सबसिडी दिली आहे. त्यामुळे उद्योग आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येणारच. सर, गेल बाबत काही चर्चा झाली? गेल बाबत बघू त्याचं काय करायचं. तर मंत्रिमंडळ बैठकीच्या पॅकेज संदर्भामध्ये 9 महिने उलटले. लोकसभेच्या निवडणुकीमध्येही त्या पॅकेजला तुम्ही हात लावला नाही. तुम्ही 45,000 करोड रुपीजचं डिक्लेरेशन केलं. कुठल्या काय आपल्या मराठवाडा मंत्रिमंडळाचं. अरे बाबा, तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना आज तुम्हाला सांगतो कुठल्या सरकारने दिले होते मग नुकसान भरपाई 15,000 कोटी? नाही, तसं नाही. ऐका, नाही ऐका. आपल्या सरकारने तुम्हाला सांगतो एचडीआरएफचे नियम डावलले, बदलले. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. एनडीआरएफच्या दुप्पट आपण दिले. सततचा पाऊस काउंट करत होते का? सततच्या पावसाचं नुकसान आपण काउंट केलं. 15,000 कोटी रुपये आपण नुकसान भरपाई दिली. आणि 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना 6,000 रुपये कोणी दिले? शून्य पैशात विमा. आपण मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्याच्यात 45,000 केले. अरे बाबा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करणार आम्ही ते सगळं. तुम्ही आचारसंहितेत करू का? तुम्हाला सांगतो 35 9 महिने झाले ना. 9 महिने झाले सर. 9 महिने काय? आता कोणी पाणी पुरवठा योजना कोण कम्प्लीट करताय? कोण करताय? शहर पाणी. आज नाही ऐका. आज आपण 1 रुपयामध्ये पीक